समरजित घाडगे यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी शरद पवार कागलमध्ये गेले असता त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांवरती नाव न घेता टीका केली आहे। मुश्रीफांचं असं म्हणणं आहे की अल्पसंख्याक समाजाचा मी आहे आणि म्हणूनच शरद पवार माझ्या मागे लागलेत का, याच विषयी बातचीत करण्यासाठी शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुराणी आपल्यासोबत आहेत। दुराणी साहेब, मुश्रीफ साहेबांचं विधान तुम्ही ऐकलं असेल, कसं पाहता त्यांच्या विधानाकडे? नाही, मी त्यांचं विधान फार चुकीचं आहे की 1999 पासून सारखे आमदार आणि मंत्री ते राहिलेले, महत्त्वाचे खाते त्यांनी भूषविले, महत्त्वाचे खात्याची जबाबदारी त्यांच्यावर पवार साहेबांनी दिलेली आहे। कधी अल्पसंख्याक बहुसंख्याक म्हणून त्याने पवार साहेबांनी त्यांच्याकडे असा पाहिला नाही आणि त्याने पक्षामध्ये काम बी केलेलं आहे। आता ते अल्पसंख्याक बहुसंख्याक आता भारतीय जनता पक्षावर महायुतीमध्ये गेले। आता निलेश राणे एवढे विधान करतात, एवढा जोरजोराने मुस्लिम समाजाबद्दल बोलतात, ते अल्पसंख्याक मंत्री म्हणून त्याला रोखू शकतात का? हे जे पक्षाबरोबर गेले त्यांच्याबरोबर गेले। पवार साहेबांनी तर यांच्याबरोबर कधी तडजोड केली नाही, जातीवादी पक्षाबरोबर कधी पवार साहेब गेले नाही आणि पवार साहेब सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर जाण्याचे नेतृत्व आहे आणि मला असं वाटतं की असं म्हणणं फार चुकीचं आहे। तुम्ही अनेक वर्ष शरद पवारांच्या निकटवर्ती राहिलात, अनेक वर्षापासून तुम्ही त्यांच्यासोबत काम करतात। शरद पवारांवर जे यांनी आरोप केलाय ते तुम्हाला वास्तविकता वाटतं का याच्यामध्ये? अजिबात वास्तविकता वाटत नाही की पवार साहेब सारखा नेतृत्व सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा आत्तापासून नाही। मी पवार साहेबाला 1980 पासून ओळखतो आणि एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये त्यांच्या स्वरूपात आम्हाला मिळालेलं आहे। मी 80 पासून त्याला मानतो आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच मी आतापर्यंत काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की असं पवार साहेब सारख्या माणसाला बोलणं हे योग्य नाही। अल्पसंख्याक बहुसंख्याक आणि हे अल्पसंख्याक मंत्री म्हणून असं कधी काम केलं का यांनी? महाराष्ट्रामध्ये एवढं मोठमोठाले खाते दिल्यानंतर अल्पसंख्यामध्ये काय छाप उमटली? महाराष्ट्रामध्ये कुठं अल्पसंख्याकासाठी फिरले? कोणत्या मतदारसंघामध्ये अल्पसंख्याकासाठी गेले? अल्पसंख्याकासाठी कोणत्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेले यांनी? असं काहीच चित्र दिसत नाही। उगं म्हणणं आहे की ज्यावेळेस काहीतरी अडचण आहे तर मी अल्पसंख्याक आहे बहुसंख्याक आहे असं म्हणणंही चुकीचं आहे। आता विधान जे करत आहेत ते त्यांना असं वाटत असेल की आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरली किंवा समरजित घाडगे त्यांना चांगली फाईट देऊ शकतात, त्या कारणाने हा विधान करत असं वाटतं का? पवार साहेबांना जे सोडून गेलेले आमदार आहेत मला वाटत नाही की ते विधिमंडळाच्या परिसरामध्ये पुढे दिसतील। निश्चितपणे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि पवार साहेबाला म्हणजे जे सोडून गेलेले आमदार आहे त्याला कधी यश मिळत नाही। तर पवार साहेबांना सोडलेल्या व्यक्तींनी परत विधिमंडळात दिसणार नाही असं विधान या ठिकाणी बाबाजानी दुराणी यांनी केलंय आणि याच विवंचनेतून कुठंतरी हसन मुश्रीफ असं विधान करत असतील। मात्र शरद पवार यांनी कधीच जातपात पाहिली नाही आणि त्यामुळेच गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांच्यासोबत काम करत आहे असं विधान या ठिकाणी बाबाजानी दुराणी यांनी केलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।